first date of poll shall be on 7th April 2014. 16व्या लोकसभेसाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा. 7 एप्रिल पासून 12 मे पर्यंत 9 टप्प्यांमध्ये होणार निवडणूक. 16 मे ला होणार मतमोजणी. Maharashtra will have 3 poll days: 10th April, 17th April, 24th April. महाराष्ट्रात 3 टप्प्यांमध्ये मतदान. 10 एप्रिल, 17 एप्रिल आणि 24 एप्रिलला मतदार बजावणार मतदानाचा हक्क. मुंबईत 24 तर पुण्यात 17 एप्रिलला मतदान. 81 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क. मतदारांचं यादीत नाव नसल्यास पुन्हा नोंदणी करायची संधी. रविवारी 9 मार्चला मतदान केंद्रांवर मिळणार फॉर्म. निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय. दिल्लीमध्ये भाजपच्या कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं. गुजरातमध्ये अरविंद केजरीवालना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानं उसळला संताप. भ्रष्टाचार विरोधी भूमिका घेणाऱ्या राहुल गांधींच्या स्टेजवर अशोक चव्हाण उपस्थित. येडियुरप्पांवरून भाजपवर तोफ डागताना राहुलना पडला आदर्शचा विसर. त्यांनी सांगितलेलं भेटीमागचं त्यांचं कारण काय होतं, पण याचा अर्थ असं नाही की युतीची चर्चा लगेच ते काय करत होते. गडकरी राजभेट आमच्या दृष्टीनं संपलेला विषय. भाजप शिवसेना युती सक्षम. उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण. म्हणाले गडकरींची घेणार भेट. अमरावतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं नवनीत राणांना उमेदवारी दिल्यानं स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड नाराजी. तर नवनीत राणांच्या गाडीची आज झाली तोडफोड. राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कधी करणार? पीडित शेतकऱ्यांचा सरकारला सवाल. आणि ऍसिड हल्ल्याविरोधात लढणाऱ्या लक्ष्मीच्या संघर्षाला आंतरराष्ट्रीय मान्यता. विमेन ऑफ करेज पुरस्कारानं मिशेल ओबामांकडून झाला सन्मान.